सोलापूर शहराच्या जेलरोड पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि जोडबोळीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून 3 दुचाकी गाड्या चोरीला गेल्याच्या घटना पोलिसात प्राप्त झाल्या आहेत। पहिली घटना जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत 28 ऑगस्ट रोजी घडली आहे। मार्केट यार्ड येथून 10,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन गाडी चोरीला गेली आहे। आप्पा राजाभाऊ सरवदे वय वर्ष 38 राहणार भांडेगाव बार्शी यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी आप्पा सरवदे यांनी त्यांची मोटरसायकल मार्केट यार्ड येथील तुळजापुरे या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर लावली होती। अज्ञात चोरट्याने त्यांची मोटरसायकल चोरून नेली आहे। या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मस्के हे करत आहे। दुसरी घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत मल्लिकार्जुन नगर येथील सर्व्हिस रोड लगत घडली आहे। बापूजी मोहन जाधव यांनी फिर्याद दिली असून 25,000 रुपये किमतीची होंडा मोटरसायकल त्यांची चोरीला गेली आहे। फिर्यादी बापूजी जाधव त्यांची गाडी मल्लिकार्जुन नगर सर्व्हिस रोड लगत पार्क करून गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली आहे। या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड हे करत आहे। तिसरी घटना जोडबावीपेठ पोलीस स्टेशन हद्दीत मार्केट यार्ड या ठिकाणी घडली आहे। शंकर महादेव हासुरे राणा जळकोट जिल्हा धाराशिव यांनी फिर्याद दिली आहे। सिल्वर रंगाची मोटरसायकल चोरट्याने पळवली आहे। शिवधारे मंगल कार्यालय येथील पार्किंगमध्ये फिर्यादी शंकर हासुरे यांनी त्यांची मोटरसायकल पार्क केली होती। त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची गाडी चोरून नेली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर्य नवरू हे करत आहे।